नमस्कार. आज मी बोलणार आहे, प्रत्येक मोठ्या माणसांच्या पाया पडावं का? माझ्या मते वयाने मोठं असणं आणि ऊर्जेने उन्नत असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या संस्कृतीत पाया पडणं म्हणजे नम्रता, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणं. पण प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा, विचार आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कधी तुम्ही अनुभवलं आहे का? काही लोकांसोबत काही मिनिटं बसलं तरी मन हलकं होतं, चेहऱ्यावर हसू येतं आणि आतून एक प्रसन्नता जाणवते. त्यांच्या शब्दामध्ये शांतता असते, त्यांच्या उपस्थितीत मन स्थिर होतं. तर काही लोकांसोबत थोडा वेळ घालवल्यानंतर मनावर एक जडपणा येतो, ताण येतो. सतत तक्रारी, नकारात्मक बोलणं, राग किंवा मत्सर यामुळे आपल्यालाही नकळत अस्वस्थ वाटू लागतं. म्हणून माझ्या दृष्टीने पाया पडणं ही फक्त परंपरा नसून मनापासून केलेली भावना असावी. जिथे सद्भावना, करुणा, प्रामाणिकपणा आणि चांगले संस्कार दिसतात, तिथे वाकलेलं मस्तक अधिक अर्थपूर्ण वाटतं. लक्षात ठेवा, आदर सर्वांना द्या, पण आपल्या मनःशांतीचं रक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक भेट आपल्यावर काही ना काही ठसा उमटवून जाते. ज्या संगतीत मन फुलतं ती संगत जपा. जिथे सतत नकारात्मकता असते तिथे अंतर ठेवणंही शहाणपणाचं असतं. ऊर्जा दिसत नाही, पण तिचा परिणाम अनेकदा मनावर जाणवतो. योग्य संगत ही एक प्रकारची आध्यात्मिक साधना आहे. धन्यवाद.